नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इंग्रजीचे बारकावे शिकण्याच्या कोचरेकर मास्टर या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आजच्या 92व्या भागामध्ये आपण कर्ताप्रधान वाक्यांचं रूपांतर कर्मप्रधान म्हणजे पॅसिव्ह व्हॉइसमध्ये, ऍक्टिव्ह व्हॉइस मधनं पॅसिव्ह व्हॉइस मध्ये कसं करायचं हे साध्या वर्तमान काळातली काही वाक्य घेऊन शिकून घेऊ. त्याच्यामध्ये दिलेले तपशील कदाचित इतर कोणी तुम्हाला सांगणार नाही, बारकावे पण कोणी सांगणार नाही, म्हणून मी जे तोंडी जे काय बोलतो आहे ते पण कृपया तुम्ही लिहून घ्या. ऍक्टिव्ह वाक्य जे आहे ऍक्टिव्ह व्हॉइस मधलं ते पॅसिव्ह मध्ये कसं होतं, कधी होतं आणि कुठली वाक्य होत नाही याचं तपशीलवार विवेचन 90 आणि 91 या भागात विस्ताराने केले, त्यामुळे त्याची पुनरावृत्ती इथे टाळतो. मात्र ते नियम लक्षात ठेवून इथे आपण जी ऍक्टिव्ह व्हॉइस मधली वाक्य आहे ती पॅसिव्ह व्हॉइस मध्ये कशी बदलली आणि त्याच्यामध्ये कुठले फरक होतात ते नीट समजून घेऊ. सुरू करूया. पहिला नियम लक्षात ठेवा. ऍक्टिव्ह व्हॉइस मधला आपला जो नियम आहे सूत्र रूपाने तो असा आहे की वाक्याची सुरुवात होताना आधी कर्ता, कालदर्शक क्रियापद, त्याच्यानंतर कृतीदर्शक क्रियापद आणि शेवटी ऑब्जेक्ट किंवा म्हणजे कर्म किंवा पूरक जे असेल ते, जे नाम असेल तर विशेषण असेल, याला आपण कॉम्प्लिमेंट. मात्र हा क्रम नेमका उलटा होतो ऍक्टिव्ह वरनं पॅसिव्ह होताना, कारण कर्ता इथे फारसा महत्वाचा नाही, कर्ता पॅसिव्ह असतो, त्यामुळे तो वाक्याच्या शेवटी येतो. काही वाक्यात तर कर्त्यांचा उल्लेखही होत नाही, कारण कोणीही क्रिया केली किंवा कोणाकडनं ही करवून घेतली गेली हे महत्वाचं नसतं, आणि हा पॅसिव्ह व्हॉइसचा प्रमुख उद्देश आहे आणि हेतू आहे. पहिलं वाक्य बघा. आय प्ले द सितार. आय कर्ता, प्ले कृतीदर्शक क्रियापद, मी सितार वाजवतो. आय प्ले कृतीदर्शक क्रियापदाला हे मध्ये जे आलंय हे आर्टिकल आहे, त्याचा काही पण प्रेपोजिशन नाही, हे सितारचं आर्टिकल आहे, त्यामुळे आय प्ले व्हॉट सितार. सितार हे कर्म किंवा ऑब्जेक्ट झालं. ऍक्टिव्हचा पॅसिव्ह होईल का? होईल. कसं होईल? द सितार इज प्लेड बाय मी. जे कर्म आहे ते पहिलं आलं, कर्म एकवचनात आहे म्हणून त्याच्या पुढे ई झालं, आणि प्ले हे साध्या वर्तमान काळातलं जे मूळ रूप आहे त्याचं वितरी झालं प्लेड. प्ले प्लेड प्ले. हे सूत्र काय? तर पॅसिव्ह व्हॉइस मध्ये सुरुवातीला कर्म येईल, त्याच्यानंतर कालदर्शक क्रियापद येईल, त्याच्यानंतर कृतीदर्शक क्रियापदाचं तिसरं रूप परफेक्ट टेन्सचं रूप येईल. इथे प्लेचं रूप तिसरं, प्ले भूतकाळचं रूप प्लेड आणि परफेक्ट टेन्सचं रूप प्लेड. दोन्ही शेवटची प्लेड आहे, त्यामुळे हे भूतकाळाचं नाही तर हे परफेक्ट टेन्सचं आहे, हे लक्षात ठेवायचं. बाय मी हे महत्वाचं. मी सितार वाजवतो, सितार माझ्याकडनं वाजवली जाते, हे याचं भाषण. शी टीचेस क्लास टीचर. ती कर्त्याद्वारे केलेली कृती म्हणून ऍक्टिव्ह व्हॉइस. ती वर्ग शिक्षकांना चिडवते. द क्लास टीचर इज टीज्ड बाय हर. वर्ग शिक्षक तिच्याकडून चिडवले जातात. हे जे आहे हा द्राविडी प्राणायाम आपण करत नाही, मराठीत आपण असं बोलत नाही, पण इंग्रजीमध्ये ही वाक्यरचना
व्याकरणाच्या दृष्टीने पूर्णपणे निर्दोष आहे, हे लक्षात ठेव. इथे ती तृतीय पुरुष एकवचन असल्यामुळे कृतीदर्शक क्रियापदाला एस हे लागले. क्लास टीचर एक असल्यामुळे आर न येता ई झालं आणि टीजला इथे एस लागला, कारण साधा वर्तमान काळ आहे. इथे साधा वर्तमान काळ आहे, परंतु पॅसिव्ह वॉइस आहे, त्यामुळे इथे V3 लागली, V1 नाही. ही प्लक्स फ्लॉवर्स, तो फुले खुडतो, तो एकवचन म्हणून प्लकला एस लागलं. प्लक्स, फ्लॉवर अनेक वचन आणि म्हणून फ्लॉवर सुरुवातीला आलं, अनेक वचन असल्यामुळे इच्छा ऐवजी आर आलं. प्लक प्लक्ड हे V3चं रूप आलं. खुडली, त्याच्याकडनं फुले खुडली जातात, हे याचं भाषण. बाय हिम पाहिजे, इथे चुकून हर झालेलं आहे. ही आहे ते हे मूळ. इट इट्स बनाना, हे माकड असेल, लहान मूल असेल, किंवा एखादी गाय असेल, बैल असेल, कोणी ते केळे खाते. इंग्लिशमध्ये व्यक्ती सोडून पाळीव प्राण्यांना पण इट लागतं, हे तपशीलवार सांगितलेलं आहे सर्वनामांच्या वर. त्यामुळे ती गाय असली तरी तिला इटच, इट म्हणजे ते. इट तृतीय पुरुष एक असल्यामुळे एक वचन, साधा वर्तमान काळ असल्यामुळे इटच्या पुढे एस आलं. बनाना अनेक वचन आहे म्हणून बनानाच्या पुढे आर आलं. इथे घोर संकट आहे. बनानाज आर इटन बाय इट, असं ते असायला पाहिजे. सूत्र सगळीकडे समान आहे. कर्म अनेक वचन असल्यामुळे आर आलं. कर्म एक वचनात असेल त्याला इजी. वी रीड संस्कृत, वी रीड व्हॉट, वी रीड संस्कृत. आणि म्हणून संस्कृत एक भाषा एक वचन. संस्कृत इज रेड बाय अस. इथे लक्षात घ्या, इथे रीड वर्तमान काळ V1, रेड स्पेलिंग तेच, उच्चार रेड V2 भूतकाळ, आणि इथे पण ते रेड स्पेलिंग तेच पण उच्चार रेड V3 परफेक्ट टेन्स. इथे उच्चार रीड नाही. संस्कृत इज रेड बाय अस. हा लाल बावट्यातला लाल रेड नाही, रीडचा रेड आहे, लक्षात ठेवा. यू विन ट्रॉफीज, तू ना भरपूर चषक जिंकतोस, कधीही स्पर्धेत गेला, सवय काय तुला. तू किंवा तुम्ही दोन्ही असेल, कर्त्याचं एकवचन असेल किंवा अनेक वचन असेल, पण दोन्हीला V1 लागतं, त्यामुळे इथे काही गोंधळाचा प्रश्न नाही. पण ट्रॉफीज हे अनेक वचन आहे, त्यामुळे ट्रॉफीजच्या पुढे आर आलं. इथे V1 आलं कारण साधा वर्तमान काळ ऍक्टिंग मध्ये आहे. पण इथे विन वन V3 परफेक्ट टेन्सचं भूतकाळचं रूप आलं. परंतु हा इनडेफिनिट प्रेझेंट टेन्स आहे. कशामध्ये? पॅसिव्ह वॉइस मध्ये, हे लक्षात ठेवा. या V3 मुळे गोंधळ करू नका. इथे ई जाडी आर आल्यामुळे पुढच्या क्रियापदाला आयएनजी प्रत्यय का नाही लागला, हा गोंधळ करू नका. तो आयएनजी प्रत्यय ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये लागतो, पॅसिव्ह व्हॉइस मध्ये लागत नाही. किंबहुना इज आणि आरच्या पुढे V3चं रूप आलं की ते पॅसिव्ह व्हॉइस मध्ये आहे, याच्यावर शिक्कामोर्तब झालं. दे किल बर्ड्स, ते पक्ष्यांना मारतात. शिकारी आहेत, कधीही गेले की ते पक्ष्यांना मारतात. बर्ड्स आर किल्ड बाय देम, असं नाही. दे मध्ये पण अनेक वचन आहे, त्यामुळे किल्स नाही आलं तर किल आलं. तो जर ही असता तर ते किल्स आलं असतं. इट असतं तरी किल्स आलं असतं. परंतु इथे दे म्हणजे ते अनेक वचन आहे,
आणि ऑब्जेक्टही अनेक वचन आहे. कसलं? पक्षी, अनेक पक्षी, म्हणून बर्ड आर, बर्डच्या पुढे आर आलं. किलचा भूतकाळातला नाही तर परफेक्ट टेन्सचं किल्ड आलं. किल, किल्ड, किल्ड विक्री आहे. बाय देम, त्यांच्याकडनं पक्षी मारले जातात. वी स्पीक मराठी, आम्ही मराठी बोलतो. मराठी स्पोकन बाय अस, मराठी एक भाषा एक वचन म्हणून ई झालं. मराठी आमच्याकडनं बोलली जाते. मदर स्कोल्ड्स द चाइल्ड, मदर एक, चाइल्ड एक. आई मुलाला रागवते, नेहमी गोष्ट आहे, म्हणून साधा वर्तमान काळ. आणि म्हणून स्कोल्ड या ऍक्शन वर्बला, कृतीदर्शक क्रियापदाला एस लागलं. रूपांतर होताना ऑब्जेक्ट पहिलं आलं, चाइल्ड. मदर स्कोल्ड्स होम, कोणाला? मुलाला. चाइल्ड इज स्कोल्डेड बाय मदर. या सगळ्या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल क्रियापदाला एकतर व्हॉट विचारा किंवा क्रियापदाला हुम विचारा, उत्तर येतं ते ऑब्जेक्ट असतं. कर्ता आहे, कृतीदर्शक क्रियापद आहे आणि त्या कृतीचा परिणाम कर्मावर म्हणजे ऑब्जेक्टवर होतो. त्यावेळेला ऍक्टिव्हचं पॅसिव्ह मध्ये रूपांतर होतं. हे सगळे जे आहेत हे साध्या वर्तमान काळाची रूप आहेत. याच्यामध्ये साध्या वर्तमान काळामध्ये डू आणि डज ही कालदर्शक क्रियापदं असतात. मात्र इथे इज आणि आर ह्यामध्ये कधीही ऍम हे क्रियापद वापरलं जात नाही. हे एक लक्षात ठेवा, कारण कर्म नेहमी तृतीय पुरुषामध्ये असल्यामुळे ते एकवचनात असेल तर इज वापरलं जाईल आणि आर वापरलं. तर हा भाग आपण इथे थांबूया, इथे संपूया. मी फळ्यावर जे लिहिलंय ते तुम्ही नीट उतरून या. जे तोंडी समजावून सांगितलंय ते नीट लक्षपूर्वक पुन्हा ऐका. ऍक्टिव्हचं पॅसिव्ह मध्ये साध्या वर्तमान काळाचं रूपांतर कसं होतं हे आता तुम्हाला नीट समजलं असेल. कृपया फळ्यावरचं जे काय आहे ते तसंच्या तसं उतरून घ्या. मित्रांनो, हा पाठ तुम्हाला सुस्पष्टपणे आणि कुठलीही शंका मनात राहू नये अशा रीतीने समजला असेल असं मला वाटतं. कृपया आपल्या प्रतिक्रिया नोंदवायला विसरू नका. इंग्रजी शिका, इंग्रजीचे बारकावे शिका, छोट्या छोट्या खुब्या लक्षात ठेवा आणि इंग्रजीवर प्रभुत्व मिळवा, पण इंग्रज होऊ नका. नमस्कार.